तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. राजांनी डोक्यातल्या कल्पनेला मूर्त आकार देण्याचे काम सुरू केले. गंगाधर पंतांची हेजेबी करामत करू लागली. राजे शरणागतीसाठी तयार आहेत असे त्यांनी सिद्धीला सांगून टाकले. गंगाधर पंतांनी 2 दिवसाचा वेळ मागून घेतला. राजे शरण येणार ही कागाळी उठली आणि सिद्धीच्या वेड्यात वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. 4 महिने आवळून पडलेला वेडा आपण यशाच्या उंबरठ्यावर उभे आहोत असे समजून हळूहळू का होईना परंतु ढिला पडू लागला. दुसऱ्या भेटीत राजांना शिवाजी राजा जीवितांची हमी मागतोय म्हणजे तो शरण यायला तयार आहे असेच त्याला वाटू लागले. नाटक तेव्हाच रंगते जेव्हा ते खोटे वाटत नाही. सिद्धीने आदिलशहाच्या साक्षीने राजांना जीविताची हमी दिली आणि त्यांना शरण आल्यावर मान मरातब करून विजापूरला नेले जाईल असे वचनसुद्धा दिले. गंगाधरपंत गडावरून खाली उतरत होते. आठी शर्ती घालून पुन्हा गड चढत होते. एकीकडे सिद्धीला आणि त्याच्या सरदारांना शिवाजी नक्की शरण येणार हा विश्वास पटत होता आणि दुसरीकडे राजे वेड्यातून निसटण्याचा पोक्त असा बेत ठरवित होते. बेत पक्का झाला होता. तरीही इथून निघायचे परंतु जायचे कुठे? सर्वांच्या मनात तो एक नेटका प्रसंग होता. गहन विचारांती सर्व शक्यतांचा विचार करून राज्याने इथून निघाल्यावर पोचण्यासाठी किल्ले खेळणा म्हणजे विशाळगड पक्का केला. नुकताच बांधून अभेद्य केलेला धनधान्याने आणि तोफाने सुसज्ज असलेला विशाळगड पुढच्या मुक्कामासाठी अगदी योग्य होता आणि जवळही होता. पोचण्याचे ठिकाण विशाळगड ठरले परंतु तिथे सुखरूप पोचण्यासाठी अगदी जवळची वाट निवडण्यासाठी आणि ती वाट नीट पडताळून पाहण्यासाठी मला जावे लागणार होते. पुन्हा गड उतरावा लागणार होता परंतु यावेळी ते तेवढे अवघड ठरणार नव्हते. मसाईच्या पठारावर एका मोठ्या दगडाला दोरखंड बांधून अर्ध्या रात्री मी सहज गड उतरणार होतो. त्यात धोका होताच. पकडले गेले तर खांडोळी होणार होती. परंतु असे धोके मी राजांचे पाय धरले तेव्हापासून कित्येकदा त्यांच्याच आशीर्वादाने पचवले होते. ओढ्यात सोडलेला दोरखंड त्या ओढेच्या वाहत्या पानात तसाच राहणार होता. त्याच मार्गे मी पुन्हा गड चढून वापस जाणार होतो. ठरल्याप्रमाणे मी गड उतरून गेलो. विश्वास आणि जिवाजीला भेटलो. त्यांना ठरला बेत सांगितला. विश्वासला राजगडावर आऊसाहेबांची राजांची खुशाली कळविण्यासाठी पाठवले. जिवाजीमार्फत नेतोजी पालकरांना तयारीत राहण्यासाठी संदेश पाठवला आणि मी स्वतः विशाळगडाची वाट तुडवायला निघालो. विशाळगडाकडे जाण्यासाठी 2 रस्ते होते. एक म्हणजे नेहमीचा हमरस्ता होता जो कोल्हापूरला बगल देऊन मलकापूर रतनवाडी करून आंबा घाटातून विशाळगडाकडे जात होता. परंतु हा रस्ता जोखमीचा ठरणार होता. यदाकदाचित सिद्धीने पाठलाग करायला ठरवला तर घोड्यावरून पाठलाग करणारे सिद्धीचे गनिम काही वेळेत आम्हाला गाठू शकतील. म्हणून वाट अशीच निवडावी लागणार होती ज्या वाटेने गनिमांचे घोडे उतरू शकणार नाही. ती वाट अत्यंत अवघड आणि थकवणारी होती. माझ्या डोक्यात होती. खुद्द राजे त्या वाटेने निघणार म्हणून मला ती एकदा पायाखालून घालणे गरजेचे होते. जंगलातून जाणारी ती अवघड परंतु जवळची वाट मी निवडली. ती वाट मसाईचा पठार उतरून पांडवदऱ्यातून पुढे बोंडेवाडी, खरेवाडी, कुंभारवाडी, खोतवाडी, चाफेवाडी, मांडलाईवाडी, आंबेवाडी, कळकवाडी, पातेवाडी मार्गे सासवडपासून पांढरपाणी, भातवडी, गजापूर मार्गे विशाळगड अशी जात होती. मी ती वाट तुडवली. रस्त्याची खातरजमा केली. वाटेत कुठे अडचण येऊ शकते का याचा अंदाज घेतला. रस्ता अत्यंत बिकट, पावसामुळे अजूनही अवघड झाला होता. परंतु राजांना सुखरूप घेऊन जायचं म्हणजे याच रस्त्याने यावे लागणार होते.
महत्त्वाच्या खानाखुणा डोक्यात ठेवल्या. जंगलात वाट चुकू नये म्हणून खुणा करून ठेवल्या. रस्सा डोक्यात ठेवून दुसऱ्या दिवशी अर्ध्या रात्री मी पुन्हा गड गाठला. राजांना रस्त्याची माहिती आणि अडचणी सांगितल्या. राजांनी जंगली रस्त्यावर शिक्कामोर्तब केले. गंगाधर पंतांच्या वाढत्या फेऱ्या सिद्धीच्या सैन्यात वेगळीच वातावरण तयार करीत होत्या. तरी सिद्धीला राजांवर विश्वास नव्हता. सिद्धी सर्वांना पुन्हा पुन्हा आदेश देत होता, जोपर्यंत शिवाजी शरण येत नाही तोपर्यंत कोणीही जागेवरून हलणार नाही. मानवी मन हलक्या यशाने हुरपळून जाण्याचा स्वभाव थोडीच सोडणार होते. सैन्याला मिळायची ती खबर मिळत होती, जी जास्तीत जास्त चावल्याने विडेच्या पाण्यासारखा तिचा रंग चढत होता. शिवाजी शरण येणार, आपली जीत होणार असे म्हणत सिद्धीचे सैन्य वेढा दिला करीत होते. गडावर शिवा काशीद सदैव राजांसोबत राहत होता, फिरत होता, राजांना न्याळत होता. राजे कसे बसतात, कसे उठतात, कसे चालतात, राजांची लागवी बोलणे कसे आहे, राजे कवडेंच्या माळेसोबत कसा चाळा करतात, मधून मधून जगदंब जगदंब कसे बोलतात, तो ते सर्व आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या हृदयात असलेले राजे आता त्याच्या मनात, डोक्यात आणि देहबोलीत उतरत होते. पण काही केल्या त्याला राजांसारखे अखलित आणि शुद्ध बोलणे जमत नव्हते. तेव्हा त्याने भेटीच्या वेळी गप्प राहायचे, बोलायचे बिलकुल नाही असे ठरवले. परकाया प्रदेश, खरोखर वाटणारी नक्कल, भाषेचे चढ उतार या सर्व गोष्टीतले बारकावे मी त्याला समजून सांगत शिकवित होतो. तो शिकत होता. आत्मसात करून रोज राजांच्या वेशात राजांसारखा वावरत होता. कित्येक वेळा मावळे त्याला बघून मुजरासुद्धा करीत होते आणि तो ते बघून मोठ्याने हसत होता. नेबापूरच्या अतिशय सामान्य घरातील शिवा काशीद गडावर शिवाजीराजे म्हणून मिरवत होता. त्याच्यासारखा नशीबवान तोच होता. सर्व नियोजनाची शहनिशा करून राजांची वेळ निश्चित केली. ती होती पौर्णिमेची रात्र. ढगाळ वातावरणात जंगली मार्गाने काट्याकुट्यातून राजांना पौर्णिमेचा चंद्र आम्हाला मदत करेल अशी अपेक्षा होती. गंगाधर पंतांनी राजांच्या सांगण्यावरून शरणागतीच्या अटी ठरवल्या होत्या. मुद्दाम म्हणून त्यांनी संध्याकाळची वेळ ठरवली होती. गडावर तोफांचे 2 बार होतील तेव्हा राजे गडावरून पालखीत बसून वाघ दरवाज्यातून उतरणार होते. दुसरीकडे राजांनी आपला बेत आखला होता. ज्यावेळी संपूर्ण वेढा शरणागतीसाठी उतरणाऱ्या शिवाजी राजांना बघण्यात व्यस्त असेल तेव्हाच खुद्द राजे त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, कोयाजी बांदल, फुलाजी प्रभू देशपांडे, मी आणि 600 निवडक हिरडस मावळ्यातील बांदल सेनेतून शूर मावळे दिंडी दरवाज्यातून उतरणार होतो. उतरलेले मावळे गडावर राहून गड राखणार होते. पौर्णिमेच्या त्या दिवशी संध्याकाळची चाहूल लागली होती. निघण्याची तयारी झाली होती. शिवा काशीद राजांच्या वेशात तयार होऊन राजांचा आशीर्वाद घेण्यासाठी उभा होता. राजांना समोर बघताच त्याने मुजरा करण्याचा प्रयत्न केला, परंतु राजे आज त्याला वाकून देणार नव्हते. राजांची सरळ शिवाला मिठी मारली. इतक्या जवळून देखील त्या दोघांकडे बघण्यात राजे स्वतःला मिठी मारत आहेत असा भास सर्वांनाच झाला असावा. शिवा अगदी शिवाजी राजांसारखा दिसत होता. शिवा, काळजी करू नकोस, कमी बोल किंवा बोलूच नकोस, एवढी वेळ मारून ने, आम्ही वाटेल ती किंमत मोजून तुला सोडून आणू. राजांच्या बोलण्यावर शिवा हसला. राज, माझी काळजी करू नका. या पालखीत मी मरण कवटाळून बसणार आहे. तुम्ही तेवढं सुखरूप पोहोचा, म्हणजे मला मरण आलं तरी ते सार्थकी लागेल. शिवा हसत हसत बोलत होता. असं बोलू नकोस, जगदंबा सर्व काही ठीक करेल. राजे बोलून गेले. मात्र कुठेतरी खोलवर त्यालासुद्धा संशय वाटत होता आणि त्यामुळेच त्याचे हृदय तिळतिळ तुटत होते. शिवा सर्वांना भेटत होता, हसून सर्वांचा निरोप घेत होता. प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटत होता, सोबतच त्याचा हेवासुद्धा वाटत होता. कारण राजांसाठी अशी जोखीम घ्यायला तिथे प्रत्येकजण तयार होता. परंतु राजासारखे रूप फक्त त्यालाच मिळाले होते. शिवा किती नशीबवान होता. शिवा माझ्यासमोर आला. मी त्याच्याकडे राजांकडे बघावे तसेच पाहिले. इतक्यात थांबलो नाही.
मी सरळ त्याला राजांना करावा तसा मानाचा मुजरा केला. तो मुजरा त्याने राजांचे कपडे घातले किंवा तो राजांसारखा दिसत होता म्हणून नव्हता, तर त्याच्या त्यागासाठी होता. शिवा हसला आणि बोलला, नाईक, जगलो तर तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा आहे. कधी नव्हे ते माझ्या डोळ्यात पाणी आले. शिवा, तुझ्यासारखा दोस्त मिळायला नशीब लागतं. इतकी वेळ मारून ने गड्या. एकदा राजे सुखरूप पोचू दे. तुला आदिलशहाच्याच काय, यमाच्या घरातून सुद्धा ह्यो बहिर्जी नाईक काढून आणील. मी सरळ त्याला मिठी मारत बोललो. परंतु त्यावेळी तो काहीच बोलला नाही. कदाचित त्याला त्यावेळी जे दिसले होते ते मी पाहू शकलो नव्हतो. दिवस मावळायला लागला होता. गडाच्या त्या बाजूला सूर्य मावळत होता. अगदी त्याच बाजूने शिवाची पालखी उतरणार होती. शिवाची उतरणारी पालखी सर्वांना दिसावी म्हणून राजांनी ती खेळी खेळली होती. त्याच वेळी गडाच्या दुसऱ्या बाजूला मात्र अंधार पडला होता आणि त्याच अंधाराचा फायदा घेऊन आम्ही खाली उतरणार होतो. वेळ घालवून भागणार नव्हते. राजांनी अचूक वेळ साधून किल्लेदाराला तोफेचे बार करायला सांगितले. तोफेचे बार झाले. खाली वेढा आवळून बसलेल्या सैनिकांनी याचा अर्थ माहीत होता. बार होताच सर्वांच्या नजरा वाघ दरवाजाच्या दिशेने उभं आल्या. गडाचे दरवाजे उघडले गेले आणि राजांची पालखी दरवाज्यातून बाहेर येताना दिसली. पालखीसोबतचा साज बघून सर्वांना खात्री पटू लागली. शिवाजी शरण येण्यासाठी गड उतरून येतोय त्याचे अनुमान खरे ठरत होते. शिवाजी गड उतरत होता, पण तो शिवाजी काशीद होता. शिवाजी भोसले नव्हे. राजांच्या आदेशाप्रमाणे शिवाची पालखी मुंगीच्या पावलांनी गड उतरत होती. कारण त्याला घाई नव्हती. घाई करायची देखील नव्हती. आधीच सैल पडलेला वेढा ते बघून आणखी शिथिल झाला. सैनिक आपापली जागा सोडू लागले. खबर एकाकडून दुसरीकडे जाऊ लागली. विरुद्ध दिशेला असलेली फौज सुद्धा त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चुळबुळ करू लागली. आपली जागा सोडून पालखी बघण्यासाठी शिवाजीला स्वतःच्या नजरेने न्याहाळण्यासाठी सगळेच उत्सुक होते. कित्येकांनी तर जल्लोष सुरू केला होता. छोटे मोठे सरदार तर मद्याचे पेले ओठाआड करण्याची तयारी करू लागले. 4 महिने ऊन वारा आणि तलवारीसारख्या त्यांच्यावर वार करणारा पाऊस त्यांनी अंगावर घेतला होता. कशालाही न जुमानता 4 महिने वेढा आवळून धरला होता. आता त्यांच्या मेहनतीला फळ आले आहे अशी सर्वसामान्य भावना तिथे तयार झाली. मिळालेल्या छोट्याशा जहागिरीतून ज्या पोराने स्वतःचे राज्य निर्माण करायचा घाट घातला तो शिवाजी कसा आहे. ज्याने कोणालाच जिंकता येत नाही अशी जावळी घेतली तो शिवाजी कसा दिसत असेल. ज्याने महापराक्रमी अफजल खान फाडला आणि त्याचा संपूर्ण पराभव केला तो शिवाजी विनाअट विनाशर्त शरण येतोय ही काही छोटी बाब नव्हती. तो सिद्धी आणि त्या 60,000 फौजेचा प्रचंड मोठा विजयच होता. सिद्धीची फौज आतुर होऊन जमा होत होती आणि शिवाची पालखी हळूहळू उतरत होती. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे रात्रीसारख्या पडलेल्या अंधार त्याचा फायदा घेत आम्ही झाडाझुडपातून त्या ओढ्यात टाकलेल्या दोरखंडाच्या साह्याने मसाईचा पठार उतरत होतो. कुठे कसला आवाज नाही, कसलीही गडबड नाही. परिपूर्ण नियोजन आणि त्याहून परिपूर्ण कृती. सिद्धिराजांची वाट बघत आनंदाने मद्याचे पेले रिजवीत असेल. शिवाजी जसा जसा खाली येत होता तसे एक सरदार आपली जागा सोडून त्याच्या शामियान्यात शिवाजीला बघायला जात होते. सरदार जागेवरून हल्ले तसे सैनिकी पहारा हल्ला आणि आम्हाला ओढ्याच्या मधून आणि आजूबाजूने पाठ मोकळी झाली. ओढ्यामुळे पूर्वीपासून त्या ठिकाणी ढिला असलेला वेढा त्यावेळी संपूर्ण वाट मोकळी करून गेला. शिवा आपल्या पालखीत बसून सिद्धीच्या सैन्यातून आणि सिद्धीच्या शामियान्याकडे चालला असावा. शिवाची पालखी बघून सिद्धीचे सैनिक जल्लोष करीत असावेत. कारण त्या बाजूला गोंधळ आमच्या कानावर आणि पथ्यावर पडत होता. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा,
आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.